मुंबई के दहिसर में उद्धव ठाकरे गुट के पूर्व नगर सेवक और पूर्व विधायक विनोद घोसालकर के बेटे अभिषेक घोसालकर की मुंबई के दहिसर में गोली मारकर हत्या कर दी गई। मॉरिस नोरोन्हा नाम के ठग ने गुरुवार रात करीब 8 बजे इस गोलीबारी को अंजाम दिया। इसके बाद नोरोन्हा ने खुद को गोली मारकर आत्महत्या कर ली। अभिषेक घोसालकर के शव का आज अंतिम संस्कार किया गया। शिवसेना उद्धव ठाकरे समूह के युवा नेता अभिषेक घोसालकर की गुरुवार को फेसबुक लाइव के दौरान मॉरिस नाम के गुंडे ने गोली मारकर हत्या कर दी। इसके बाद मॉरिस ने खुद को गोली मारकर आत्महत्या कर ली। इस पूरी घटना के बाद महाराष्ट्र समेत मुंबई में भी हड़कंप मच गया है और अभिषेक घोसालकर के आवास पर उनके अंतिम दर्शन के लिए हजारों लोग जमा हो गए हैं। त्याला जिवंत ठेवण्यात येईल, ज्याचा राजाश्रय निघाला त्याच्या गाडीत ढकलला जायचं। आज महाराष्ट्रामध्ये पोलिसांची पोलीस झालेली दहशत, पोलिसांमध्ये होणारा हस्तक्षेप आणि आपल्या राजकीय अस्तित्वासाठी पोलिसांचा वापर या तिघांच्या संगमामुळे माझं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्र हॅज टर्न्ड इनटू अ पोलीस स्टेट। डेमोक्रेटिक व्हॅल्यूज संपल्या, बदलायला लागले, अशा परिस्थितीत मारायला लागले। कुठला तरुण किंवा राजकीय आमच्या बायकाही करू आम्हाला सांगतात सदा ते बस झाले काय चालू आहे महाराष्ट्रात। जर सुरक्षित वाटणारच नसेल, आम्ही समाजामध्ये जातो, आम्ही घराण्यात असतो, काही सांगतात असुरक्षित वातावरण यापूर्वी महाराष्ट्रात नव्हतं। एक पोलिसांचा धाक असायचा, याला जबाबदार शासन आहे। शासन ऍक्शन घेताना दिसत नाही तोपर्यंत काहीच नाही। पुणे झालं, कल्याण डोंबिवली झालं, मुंबईत झालं, असत सगळ्यांना आदराने आदिती मागवणारा बरोबर आहे। झालं ते झालं ते काय त्याच्यावरती काय करणार आपण स्वतः हिंमत कशी वाढते, इलिगल कशी येत आहे। लायसन्स दिली कोणाला ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जरा चौकशी करा, रिपोर्ट करा, मग तुम्हाला समजेल कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती। एवढ्या प्रमाणात इम्पोर्टेड रिव्हॉल्वर आतमध्ये येतात। 170 सालापासून महाराष्ट्र सुरक्षित जे सत्ताधाऱ्यांबरोबर आहे, हे राजसत्तेच्या आश्रयाखाली आहेत, सुरक्षित बाकी कधी कोणी मारा त्याच वेळेला याची तयारी ठेवा। त्या गाडीखाली जरी कोणी येऊन गेला तरी तुम्ही राजीनामा माणसांची कुत्र्याबरोबरच असाल, काय बोलायचं, माणसाच्या कुत्र्याची किंमत देणार असाल।